नमस्कार बालमित्रांनो, गोष्टींची पेटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तो रोज लोकांना फसवत होता, पण एक दिवस त्याच्याबरोबर काय झालं माहिती आहे का? ऐकायची आहे काही गोष्ट? चला तर मग. एक गरीब लाकूडतोड्या रोज जंगलातून लाकडं तोडून शहरात विकायला जायचा. तो खूप प्रामाणिक होता. एके दिवशी तो एका मोठ्या दुकानदाराकडे लाकडं विकायला गेला. दुकानदाराने लाकडं घेतली, पण पैसे देताना मात्र लबाडी केली. त्याने लाकूडतोड्याला जुनी न चालणारी नोट दिली. लाकूडतोड्याने विनंती केली, मालक, ही नोट चालणार नाही, दुसरी द्या ना. पण दुकानदार ओरडून म्हणाला, घ्यायची तर घे, नाही तर चालता हो. बिचारा लाकूडतोड्या ती नोट घेऊन निघून गेला. काही वेळाने तोच दुकानदार त्याच लाकूडतोड्याच्या झोपडीसमोरून जात असताना त्याची महागडी रेशमी टोपी वाऱ्याने उडून चिखलात पडली. लाकूडतोड्याने ती उचलली. दुकानदार धावत आला आणि म्हणाला, माझी टोपी दे. लाकूडतोड्या शांतपणे म्हणाला, टोपी हवी असेल तर 50 रुपये द्यावे लागतील. मग काय करणार? दुकानदाराला नाईलाजाने त्याला 50 रुपये द्यावे लागले. तेव्हा मग लाकूडतोड्याने दुकानदाराला त्याने दिलेली जुनी न चालणारी नोट परत केली. दुकानदाराला स्वतःची चूक उमजली. त्याची स्वतःचीच जुनी न चालणारी खोटी नोट त्याच्याचकडे परत आली होती. मुलांनो, लक्षात ठेवा, गोष्टीचं तात्पर्य आहे, दुसऱ्याचं वाईट कराल तर स्वतःचंही वाईट होईल. करावे तसे भरावे.